नमस्कार मित्रांनो, मी काही महिन्यांनंतर घरी जाणार होतो, कारण मी आपल्या कामाच्या बाबतीत बाहेर होतो आणि मी घरी येण्याचे माझ्या आईला अगोदरच कळवले होते. पण माझ्या आईला आजोबांचा फोन आला की माझ्या आजीची तब्येत बरोबर नाही आहे. आईने मला कॉल करून सांगितले, आजीची तब्येत खराब आहे, म्हणून तू तिथे जाऊन बघतोस का? कारण तुझ्या बाबाची पण तब्येत बरोबर नव्हती आणि मी तिथे गेले तर घरी अनेक बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकते. तसेच मी गेले तर मला गावी राहावे पण लागेल. त्यामुळे तू जाऊन ये आणि जमलं तर काही दिवस राहा पण. तसेच आजीची तब्येत जर जास्त असेल तर मला सांग, मी पण 1-2 दिवसासाठी येणार. आता मी तिकीट काढून ठेवले होते, पण आईचे असे बोलणे ऐकल्यावर मला बरे वाटले नाही, म्हणून मी तिकीट कॅन्सल केली. आजीचे पण माझ्यावर फार प्रेम आहे. तसेच जेव्हा पण आजी आली तर मला पण फार बरे वाटायचे. ती लहानपणापासून आजीचा फार लाडाचा होतो. मी आपले काम संपून निघालो आणि गावी पोहोचलो. आधी गावात माझे मोठे बाबा आणि मोठी आई राहत होते, पण माझ्या मोठ्या बाबाची बदली 2 वर्ष अगोदर बाहेर झाली. त्यामुळे आता गावात आजी आजोबाच राहायचे. मी पोहोचलो तर आजी फारच खुश झाली आणि आजोबा पण म्हणाले, बरे झाले आला तर. तो आल्यामुळे तुझ्या आजीला अजून बरं वाटेल. त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले तर आजोबा सांगू लागले, अगोदर फारच तब्येत खराब होती, पण आता हळूहळू तिला बरे वाटत आहे. आणि बरे झाले. कांचन होती. मी आजोबांना विचारले, हे कांचन कोण आहे? तर सांगितले, आपल्या शेजारी राहणारी स्त्री आहे. तू सुधाकर काकांना ओळखतो ना? मी आजोबांना हो म्हणालो. त्यांची सून आहे कांचन. अगोदर आपल्या नवऱ्यासोबत बाहेर राहायची, पण आता गावीच राहायला आली आहे. मी नंतर फ्रेश झालो आणि आजी जवळ बसून होतो तर कांचन आली. मी तिच्याकडे बघितले तर ती दिसायला सुंदर होती. तिचे मोठे डोळे आणि तिचा तेच तरार चेहरा फारच छान दिसत होता. तिचे वय जवळपास 35 ते 40च्या मधात असेल. तिने एकदा माझ्याकडे बघितले, त्यानंतर आजीला विचारले, आजी चाय बनवून देऊ का? मी तर तिच्याकडे बघत होतो तर आजीने माझ्याकडे हात दाखवून सांगितले, हा माझा नातू आहे. आणि मला म्हणाली, ही शेजारी राहणारी कांचन आहे. जेव्हापासून माझी तब्येत खराब झाली तेव्हापासून हीच माझी काळजी करते आणि हव्या त्या गोष्टी मला देते. तिने अजून एकदा माझ्याकडे बघितले आणि किचनमध्ये चहा करायसाठी जाऊ लागली. मी तर जाताना पण तिच्याकडेच बघत होतो, कारण ती जेवढी छान दिसत होती तेवढेच छान कर्तव्य सुद्धा करत होती. त्यानंतर तिने सर्वांसाठी चहा आणला आणि मला पण दिला. चहा घेतल्यानंतर ती म्हणाली, येते मी रात्री स्वयंपाकसाठी. ती गेल्यानंतर आजीला मी तिच्याबद्दल विचारू लागलो तर आजी म्हणाली, अगोदर ही आणि तिचा नवरा बाहेर कामासाठी राहायचे, पण एकदा त्याच्या कामावर काय झाले माहीत नाही. त्यामुळे त्याला कामावर काढता काढता तो वाचला आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले. म्हणून आता ती इथे राहते आणि तिचा नवरा बाहेर असतो. येतो महिन्यातून काही दिवसांसाठी. कांचन एवढी छान आहे की कुणाला जास्त बोलत नाही. तसेच तिचे आणि माझे फार जमते. मी पण तिला एक जवळची समजतो आणि ती जेव्हा एकदा फार अडचणीत होती तेव्हा मी तिची मदत पण केली. त्यामुळे अजून तिचा जीव माझ्यावर जास्त आला आहे. मी आजीला म्हणालो, एवढी चांगली शेजारीण तुम्हाला मिळाली आहे, त्याबद्दल मला पण तिला धन्यवाद म्हणायला पाहिजे. तर आजी म्हणाली, ठीक आहे, ती आली की तिला म्हणशील. संध्याकाळी ती जेव्हा स्वयंपाक बनवण्यासाठी आली तेव्हा मी बसूनच होतो. ती आली आणि आजी सोबत बोलून किचन मध्ये गेली. मी पण काही वेळाने किचन मध्ये गेलो आणि तिला म्हणालो की काही मदत करू का? तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, असू द्या, मीच करते. तर मी तिला बोललो, तुम्ही खूप काही आजीसाठी केले आहे आणि आता पण करतच आहात, म्हणून तुम्हाला थोडी मदत म्हणून मी पण काही काम करतो. तर म्हणू लागली, मी पण तिला माझी आजीच समजते. तिच्या या बोलण्यावर मी म्हणालो, एकमेकांसोबत जर प्रेमाने बोलले आणि एकमेकांचे मन समजले तर अनेक नाते जुळून येतात आणि माणूस हा 2 गोष्टी प्रेमाच्याच भुकेला असतो. यावर ती म्हणाली, तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे, पण प्रत्येक माणसाला त्या गोष्टी मिळेलच हे खरे नसते. कुणाला चांगलं वागून पण प्रेम मिळत नाही आणि कुणी वाईट पण वागत असेल तरी त्याला सर्व मिळतात. ती अशी का बोलली हे मला समजले नव्हते, पण मी तिला म्हणालो, चांगल्याचे कधी पण चांगलेच होते. त्या दिवशी आमचे थोडे फार बोलणे झाले, पण तिने मला कामाला हात लावू दिला नाही.
आणि पूर्ण काम एकटीनेच केले. पण तिच्या बोलण्यावरून हे तर मला समजले होते की तिच्या मनात काहीतरी लपून आहे. पण आज पहिल्यांदा तिच्याशी बोलल्यामुळे मी तिला विचारू शकलो नाही. रात्री मी आजी जवळ बसून होतो आणि असाच कांचनचा विषय निघाला. म्हणून मी आजीला विचारले, आजी, कांचनच्या आयुष्यात काही अडचण आहे का? तर म्हणाली, हो, तिचा नवरा बरोबर नाही आहे. तिला तो बरोबर जीव लावत नाही. एकतर घरी तो फार कमी असतो आणि आला की त्याची जास्त चिडचिड सुरू असते. म्हणून ती नेहमी शांत राहून सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवते आणि मला कधी कधी सांगत असते. पण आता माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे ती मला पण काही सांगत नाही. मी आजीला म्हणालो, फार दुःखी जीवन आहे कांचनचे. तर आजी म्हणाली, हो, खरंच दुःखात आहे तीर्थरू. त्या दिवशी मी आजीला म्हणालो, कांचनने तुझ्यासाठी खूप काही केले आहे आणि आता पण करतच आहे. म्हणून आता आपण तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू. तर आजी म्हणाली, ते कसे काय होणार? तर मी आजीला विचारले, तिला काय खायला आवडते ते सांग आणि तू तिला माझ्या सोबत उद्या बाहेर जाण्यासाठी म्हण. तर आजी म्हणाली, ठीक आहे, ती आली की तिला म्हणते. ती जेव्हा आली तर तिला आजी म्हणाली, तू उद्या माझ्या नातू सोबत जा. त्याला इथले काही कळत नाही. तर ती पण ठीक आहे म्हणाली. मी त्यावेळेस तिथेच होतो म्हणून तिला म्हणालो, उद्या आपण दुपारी जाऊ. दुपारी ती छान तयारी करून आली होती आणि आज तर तिचे रूप अजूनच सुंदर दिसत होते. अगोदर ती आली तर मी तिच्याकडे बघत होतो आणि मी बघत असताना तिने माझ्याकडे बघितले. त्यानंतर आजोबाची गाडी घेतली आणि आम्ही जाऊ लागलो. मी तिला चांगले कपड्याचे दुकान विचारले. ती मला त्या दुकानात घेऊन गेली. मी तिला म्हणालो, तुमच्या आवडीचे कपडे घ्या, मला एकाला द्यायचे आहे. मग तिने कपडे घेतले. तिला मी विचारले, इथे खायला काय छान मिळते? तर तिने सांगितले, इथेच जवळ आहे ती दुकान आणि मी जेव्हा पण आले तर तिथेच खाते. तसेच मला पण फार आवडतात. त्यानंतर तिला मी ते खाऊ घातले आणि तिला म्हणालो, अजून काही मिळत असेल तर सांगा, मला अजून खायचे आहे. तर तिने अजून एक दुकान सांगितली आणि आम्ही तिथे पण खाल्ले. आता तिचे पोट भरले होते. मी तिला विचारले, आता मला एखादी चांगली फिरायची जागा सांगा. मग तिने मला ती जागा सांगितले. आम्ही तिथे गेलो. आम्ही दोघे तिथे बसून होतो. ती मला म्हणाली, फार दिवसानंतर आज मी इथे आले आहे आणि मला इथे आल्यावर फार छान वाटत आहे. आम्ही फार वेळ बसलो आणि नंतर घरच्या दिशेने निघालो. घरी येताना आज ती खुश वाटत होती. मी तिला घरी सोडले आणि तिने ते कपडे माझ्या हातात देऊन आपल्या घरी गेली. संध्याकाळी जेव्हा ती स्वयंपाकासाठी आली तर मी तिला बघून आधीच म्हणालो, मला जेवण करायचे नाही आहे कारण माझे ते खाऊन पोट भरले आहे. तर ती पण मला म्हणाली, मी पण आज घरी जेवण करणार नाही कारण मी पण आज फार पोट भरून खाल्ले आहे. नंतर ते जेवण बनवायसाठी गेली आणि आल्यावर आजीला म्हणाली, आज तुमच्या दोघांसाठी जेवण बनवले आहे. तर आजीने तिच्याकडे बघितले आणि म्हणाली, थांब थोडा वेळ, मला तुझ्याशी काम आहे. ती आली आणि आजीजवळ बसली. आजीने ती कपड्याची पिशवी तिच्या हातात देऊन म्हणाली, हे तुझ्यासाठीच आहे. आता ती आजीकडे बघून म्हणाली, हे कपडे अजून कोणासाठी घेतले आहे तर माझे कसे? तर आजी बोलली, ती अजून कोणी नाही, तूच आहे. मी तुझ्या बाबतीत माझ्या नातूला सांगितले होते तर तो म्हणाला, तू नेहमी दुःखात असून आपल्याला सुखात ठेवते. म्हणून आज तिला बाहेर घेऊन जाऊन खाऊ घालतो, तसेच आणि तिला आवडेल ते कपडे घेऊन देतो. ती फार आश्चर्याने आजीकडे बघत म्हणाली, माझ्यासाठी तुम्ही एवढा विचार केला, तसेच माझी एवढी काळजी आहे. ती असे बोलत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होते. आजी म्हणाली, माझा नातू आहे छान. त्याला कोणी दुःखात दिसले की त्याला फार वाईट वाटते. तिने ती पिशवी घेतली आणि मला शोधू लागली. पण मी त्यावेळेस आजोबा सोबत बाहेर फिरत होतो. संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तर ती मलाच बघत होती. मी तिला दिसलो तर तिने मला बोलवले आणि म्हणाली, तुम्ही मला आनंदात पाहण्यासाठी जे काही केले ते मी शब्दाने सांगू शकत नाही. माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला नकळता समजल्या. तर मी तिला म्हणालो, तुम्ही आमच्यासाठी फार काही केले आहे आणि तुमच्या कर्तव्यासमोर मी केलेले गोष्टी काहीच नाही आहे. तर ती म्हणाली, तुम्ही युक्ती चांगली शोधली मला खुश करण्यासाठी. मी तिला विचारले, अजून जाऊ का आपण कुठे काही खायला? तर बोलली, 2-3 दिवसांनी जाऊ. आणि त्या दिवसानंतर आमचे रोज बोलणे होऊ लागले.
आता मी तिच्या कामात पण मदत करू लागलो. तसेच आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो. मी तिच्या घरी पण जाऊ लागलो. नंतर आम्ही अजून बाहेर गेलो. पण आज तिची बसण्याची पद्धत वेगळी होती आणि तिचा झालेला स्पर्श मला अजूनच तिच्याकडे खेचत होता. त्यानंतर तर तिला आवडेल ते खाऊ घातले आणि विचारले, अजून काही खायचे आहे का? तर म्हणाली, पुरे झाले आता. एक घास पण माझी खाण्याची इच्छा नाही आहे. त्यानंतर तिला बोललो, अजून काही वस्तू खरेदी करायच्या आहे का? तर माझ्याकडे बघून म्हणाली, तुम्ही तर माझी फारच काळजी करत आहात. मी पण तिच्याकडे बघून म्हणालो, का नको करायला पाहिजे तुमची काळजी? तर म्हणाली, करा, तुम्हाला आवडेल ते करा. तर मी सांगितले, आवडते म्हणूनच करत आहे. ती म्हणाली, काय म्हणत आहात तुम्ही? तर मी बोललो, जे तुम्ही ऐकले ते. पण तिला माझे बोलणे समजले होते आणि घरी येताना तर ती अजूनच जवळ बसली होती. त्या दिवसानंतर आमचे बोलणे फारच वाढले होते आणि तिने पण अनेक मनातल्या गोष्टी सांगितल्या. मला पण आता तिच्याशी बोलले नाही तर करमत नव्हते आणि तिचे पण तसेच झाले होते. एकदा दुपारी मी गेलो तर ती अर्धवट अवस्थेत होती आणि मी डायरेक्ट आत शिरलो होतो. ती मला बघून स्वतःला बरोबर न करता तशीच होती. म्हणून मला आता तिच्या मनातले थोडे कळले होते. आता मी तिच्या जवळ गेलो तर तिने आपले हात समोर केले आणि मी त्यात जाऊन सामावून गेलो. नंतर आमचे एकमेकांना आनंद देण्याचे काम सुरू झाले. तिला तर फारच या गोष्टीची गरज होती. तिने अनेक गोष्टी मला स्पष्ट करून दिल्या होत्या आणि मी त्याचा उपभोग घेत होतो. मी उपभोग घेऊ लागलो आणि तिला आनंद येऊ लागला. आमचे असेच फार वेळ सुरू राहिले. त्यानंतर मी त्या ठिकाणी येऊन पुढचे काम करू लागलो. पण आता तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी झाली होती आणि ते बघून अजून मी उत्साहात आलो होतो. आम्ही फार वेळ त्याच कामात व्यस्त होतो. मग ती म्हणाली, फार वेळ झाला, आजी वाट बघत असेल. मग मी जायला निघालो. तर ती म्हणाली, आज तर तुम्ही मला अजूनच फार मोठे सुख दिले आहे. तर मी तिची गंमत करून म्हणालो, यापुढे पण तुम्हाला हेच सुख हवे का? तर ती हसून हो म्हणाली. गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.